जाण्याचं दुःख काय असतं, ज्यांची आई या जगातून निघून गेली त्यांनाच लक्षात येईल आई जाण्याचं दुःख काय असतं ते. मी सांगू तुम्हाला, जगामध्ये कोणी किती आशीर्वाद देऊ द्या, कोणी किती आपलं कौतुक करू द्या, कोणी किती आपल्याला शाबासकी देऊ द्या, खूप मोठं काम खूप मोठं कार्य आपण जर केलं ना, जे प्रेम आईनं डोक्यावरून मायेनं हात फिरवल्याच्या नंतर असतं ते प्रेम जगात कुठे सापडणार नाही. सांगू, लहानपणी मुलगा लहान असताना कुठे कुठे बाहेर जाऊन खेळून येतो, दिवसभर दमलेला, सायंकाळची वेळ झाली तर लहान बालकानं आईकडे यावं, धावत पळत आला ना, ज्या वेळेला तू धापा टाकत येतो त्याला श्वास व्यवस्थित घेता येत नाही, एवढा दमलेला राहतो. पण पळत 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 आल्याच्या नंतर थकलेला मुलगा आईनं जवळ घेतला ना आणि मायेनं त्या लेकराला पाठीवरून हात फिरवावा, डोक्यावरून हात फिरवावा, आईनं जसं पाठीवरून हात फिरवावा आणि आई म्हणावं, आता गेला का थकवा. बाळ सांगतं, आई दिवसभर खेळलो पण सगळा थकवा निघून गेला. आईच्या खुशीत बसल्याच्या नंतर मी सांगू तुम्हाला, आईनं डोक्यावरून हात फिरवला, किती थकवा झालेला असू द्या तो थकवा निघून जातो. तर स्वतःची आई एकदा का निघून गेली, आईसारखी दुसऱ्या कोणत्याही बाईनं डोक्यावरून हात फिरू द्या. जे वात्सल्य, आईच्या हातामध्ये जी ताकद आहे ना, ती ताकद कोणाच्या दुसऱ्या कोणत्याच स्त्रीच्या हातात येत नाही. आई जाण्याचं दुःख काय असतं मला सांगा तुम्ही. असं कोणाच्या डोळ्यासमोर प्रसंग आलाय का की आपण झोपण्याच्या अगोदर आपली आई झोपली आणि आपण उठण्याच्या नंतर आई उठली, असं कधी पाहिलंय का? आपण झोपल्याच्या नंतर झोपते, आपण उठण्याच्या अगोदर ती उठून तयार असते, लेकरांचं आवरून देते, सासू सासऱ्यांचं आवरते, त्यांच्या पतीचं आवरते, त्यांच्या जाऊचं आवरते, सगळ्याचं आवरते. दिवसभर राब राब राब, जसं की एखादी बाई कामाला लावावी आणि तिनं आयुष्यभर संसारासाठी स्वतः झगडत राहावं. बस ती आई निस्वार्थ मनानं प्रत्येकाच्या वरती कष्ट करत असते, दिवसभर पाहत असते. ज्यांची आई या जगातून निघून गेली त्यांना किंमत कळेल काय असते. तर आहे तोपर्यंत किंमत कळत नाही, पण या जगातून निघून गेल्याच्या नंतर दुसरी जगात कशालाच किंमत उरत नाही, ती फक्त आपली आई असते. 9 महिने 9 दिवस तो गोळा पोटात सांभाळते ती माता. ज्या वेळेला जन्म देण्याची वेळ यावी ना, डॉक्टरांनी त्या आईच्या मालकाला म्हणावं, दादा एकतर तुमची पत्नी वाचेल किंवा तुमचं त्या पत्नीच्या पोटातलं बाळ वाचेल. काय पाहिजे, पत्नी पाहिजे का बाळ? आपले वडील उत्तर देतील, बाबा उत्तर देतात, ती व्यक्ती उत्तर देतात, डॉक्टर साहेब बाळ गेलं तरी चालेल पण माझी पत्नी वाचली पाहिजे. हाच प्रश्न डॉक्टरांनी जर आईला विचारला ना, आई सांगते, डॉक्टर साहेब काय बोलताय तुम्ही? अहो कित्येक दिवसातून माझी कूस पवित्र होणार, माझा जीव गेला तरी चालेल पण माझं बाळ वाचलं पाहिजे, फक्त आईच करू शकते. आईला जरी विचारलं ना, माता या जगात सगळ्यात सुंदर काय आहे, ती माता आपल्याला सांगेल, या जगात सगळ्यात सुंदर म्हणजे माझं बाळ आहे. किती लेकरू कुरूप असू द्या, किती विद्रूप असू द्या, किती दृष्ट असू द्या, पण तरीसुद्धा स्वतःचं लेकरू आईला कधीच नकोस आहे. कधीच वाटत नाही तिला की हे लेकरू आपल्याला नको आहे. आईचं प्रेम ज्यांना आहे त्यांना कळेल, ज्यांची आई या जगातून निघून गेली त्यांना किंमत कळते काय असते. तर पाठीमागच्या एक 6 महिन्यापूर्वी बिग बॉस पाहत होते का तुम्ही? बिग बॉस पाहायचे ना पुरुष मंडळी, इकडं मुलं सगळ्याला माहिती होतं पहा. त्यामध्ये यावर्षी उत्तीर्ण झालेला सूरज चव्हाण नावाचा एक मुलगा होता, 22-23 वर्षाचा मुलगा आहे. त्याचे आई वडील तो 10-15 वर्षाचा असतानाच वारले पहा. पूर्ण महाराष्ट्रानं त्या मुलाला डोक्यावरती घेतलं होतं, पूर्ण महाराष्ट्र त्याचं कौतुक करायचं. पण एक दिवस त्याची मुलाखत घेतली तर तो स्वतः सांगत होता, दादा एका वेळेला चालता चालता वरवट्टा माझ्या आईच्या पायावरती माझ्याकडून पडला होता, त्याची 2 बोटं निघून गेले. आईला काय वेदना झाले असतील त्या वेळेला मला नाही समजलं. तिला विचारलं नाही मी, आई तुला लागलंय का, तुला त्रास होतोय का, तुला काय होतंय, काहीच विचारलं नाही. माझ्या कामासाठी मी निघून गेलो बाहेर. पण त्या दिवशी तो सांगू लागला, दादा आज पूर्ण महाराष्ट्राने डोक्यावरती घेतले, पूर्ण महाराष्ट्र कौतुक करतोय, पण हेच कौतुक सांगण्यासाठी माझे आई वडील जर माझ्याजवळ असते ना तर फार बरं वाटलं असतं. माणसाने किती मोठी चूक करू द्या, पण सांगण्यासाठी आई वडीलच पाहिजेत, त्याशिवाय नाही या जगात आनंद नाही. भगवान परमात्माचं दुसरं रूप म्हणजे स्वतःचे आई वडील. निस्वार्थ मनानं सेवा प्रेम करतात आपल्यावरती. मला सांगा
तुम्ही की एखाद्यानं जीवनामध्ये जन्माला आल्याच्या नंतर आईवडिलांसाठी काहीतरी केलंय. अहो जन्मदाते माता पिता आहेत, लहानपणी एवढी लेकरांना जीव लावतात की त्यांना माहिती नाही की मुलं आपल्याला म्हातारपणी सांभाळतील की नाही, पण तरी सुद्धा निस्वार्थ मनाने लेकरासाठी झगडत राहतात. काय आयुष्य त्यांना, काय भविष्य सांगा तुम्ही. त्यांना वाटतं का प्रॉपर्टी पाहिजे? नाही. त्यांना वाटतं का गाड्या बंगले? नाही पाहिजे त्यांना. फक्त आमचा मुलगा चांगल्या मार्गाला गेला पाहिजे आणि आमच्या मुलाचं आयुष्य आनंदात सुखात गेलं पाहिजे. हे फक्त आपल्यासाठी आई वडील करू शकतात, जगात दुसरं कोण नाही. हात जोडून विनंती कधीतरी, नाही गाड्या बंगले प्रॉपर्टी कमवता आली ना, कमवू नका. माझ्या दादांनो, जन्मदात्या आईवडिलांना कधीच वृद्धाश्रमात टाकू नका. रस्त्यावरती आलेले माता पिता काय करणार आहेत? पाठीमागे एक व्हिडिओ माझ्या पाहण्यात आला पहा. म्हातारे आईवडील होते, 80 वर्षाचे बाबा, 70 वर्षाची आई होती, चालता येत नव्हतं, एकमेकाच्या हाताला धरून रस्त्यानं चालत होते. चालताना एका दादाने विचारलं, दादा तुम्हाला मुलं नाहीत का? मुलं आहेत ना, 5 मुलं आहेत, पण कित्येक वर्षापासून मेले आमचे मुलं. जन्म दिला आम्ही पण आमच्याकडे पाहत नाहीत. तुम्हाला मुलगी आहे, कधीतरी कोणती गोष्ट कमी पडली ना मुलगी पाठवून देते, पण नाही राहू शकत तिच्याकडे. का? सासू सासरे सांभाळू शकत नाहीत, वाईट बोलतात मुलीला. तिचं नान्न आमच्यासाठी मोडेल. रस्त्यावरती चालत होते, जे पाहिजे जे भेटेल ते खायचे, जिथे जागा भेटेल, जिथे आसरा भेटेल तिथे राहायचे, तिथे झोपायचे. जगामध्ये निस्वार्थ मनानं प्रेम करणारं नातं फक्त आई वडील आहेत. निघून गेल्याच्या नंतर किंमत कळते काय, तर म्हणून म्हणतात, सबसे बड़ी है सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ। माँ से बढ़कर कोई नहीं है, माँ से सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ। सबसे बड़े है माँ पगले, सबसे बड़े है माँ, सबसे बड़े है माँ पगले, सबसे बड़े है माँ।
अपने सुख में हुआ बेगाना, जरा होश में आए न जा, जरा होश में आए न जा। सबसे बड़े हैवान पगले, सबसे बड़े हैवान, सबसे बड़े हैवान पगले, सबसे बड़े आयुष्यात एक घडलेला प्रसंग आहे, पण मी स्वतः माझ्या डोळ्यानं पाहिलेला आहे. एक बाईला 4 मुले आहेत, 3 मुली आणि 1 मुलगा. मुलगा अगदी 1.5-2 वर्षाचा मुलगा आहे तो. ज्या वेळेला तो मुलगा 5-6 महिन्याचा होता तेव्हाच त्याचे वडील वारले. 3 मुली आहेत. आज त्या बाईचा विचार जर केला, स्वतःचे वडील वारलेले आहेत, वडीलही नाही, आई आहे आणि एकुलता एक भाऊ आहे. भावाच्या घरी तर कुठपर्यंत राहणारे लोक बोलतात एवढे दिवस राहते. सासरी राहण्यासाठी आहे, एकाच 4 भिंतीचं घर तिच्याकडे, एकच खोली फक्त. शेतामध्ये राहण्यासाठी आहेत 5-6 एकर शेती, सगळ्या गोष्टी आहेत. पण सांगू तुम्हाला त्याच्या पुढचं, आज पती निघून गेलेत, तिला दीर नाही, तिला जाऊ नाही, तिला भाऊजाई कोणीच नाही. दीर नाही, जाऊ नाही, सासू सासरे आहेत. पण सासू सासरे जसे तिचे पती निघून गेले तसे ते सुनबाईशी बोलत नाहीत. आज शेतात राहण्यासाठी आहेत, दारावरती दार आहे, घराशेजारी घर आहे. सासू सासरे फक्त त्यांच्याकडे पाहतात, तिला बोलत नाही. हे विषय सोडून द्या, लहान लहान लेकरं आहेत, 1.5 वर्षाचा मुलगा आहे, त्यांचा वंश वाढवण्यासाठी तो मुलगा आहे. ते सासू सासरे त्या नातवंडाला सुद्धा बोलत नाहीत. आज विचार करा, 4 लेकरांना सांभाळायचं आहे. रोज लोकांच्या बांधानं कामाला जाते ती बाई, 200 रुपये रोज देते. असं ते खायचं, असं तसं राहायचं. आज रात्रीच्या वेळेला एखाद्या लेकरं अचानक आजारी पडलं, दुखायला लागलं तर दवाखान्यात नेण्यासाठी कोण नाही तिच्याजवळ. सांगायचं कोणाला दुःख. आज त्या बाईला जिवंत राहावंसं वाटत नसेल, तिला वाटतं आत्महत्या करून मरावं. लहान लहान ती लेकराला पाहून तिला जिवंत राहावं लागतं. त्या लेकरांना काम करून कष्ट करून त्यांना खाऊ घालावं लागतं. नाही राहू शकत, ती नाही जगू शकत. आईचा दर्जा जगात कोणी घेऊ शकत नाही. दासीच्या पुत्राला वाईट वाटतंय, आई निघून गेली या जगातून. सांगावं कोणाला, दुःख झालंय. पण साधू संतांनी सांगितलेला मार्ग लक्षात होता. आता सुखी समाधानी आनंदी व्हायचं असेल तर भगवंताचं भजन करणं एवढाच पर्याय आहे. जे जगात आपलं कोण नाही राहिलं. आता आई होती, आई निघून गेली. एक वृक्ष पाहिलं, पिंपळाचं वृक्ष पाहिलं आणि त्याच्या खाली बसून दासीचे पुत्र तप करू लागले. तपश्चर्या करत असताना, भगवंताचं भजन, भगवंताचं नामचिंतन करत असताना एक दिवस भगवान परमात्मानं नजरेच्या समोर येऊन दर्शन दिलं. अचानक अदृश्य झाले. त्या दासीच्या पुत्राने डोळे उघडून पाहिले. डोळे उघडून पाहिले, भगवंताला विनंती केली, देवा तुमचं रूप हेच रूप तर वारंवार पाहायचं, यासाठी तप करतोय. आकाशवाणी झाली आणि सांगितलं की पुत्रा अजून तपश्चर्या कर. तप पूर्ण झाल्याच्या नंतर जेव्हा हा देह सोडशील तेव्हा पृथ्वीचा प्रलय होईल. नव्यानं ही सृष्टी लय पावेल आणि नव्यानं सृष्टी निर्मिती झाल्याच्या नंतर तुम्ही ब्रह्मदेवाचे मानस पुत्र म्हणून जन्माला याल. त्यावेळेला तुम्हाला एक विणा दिली जाईल आणि त्या विणेचा जेव्हा जेव्हा तुम्ही झंकार कराल तेव्हा तेव्हा मी तुमच्या समोर प्रगट होईल. म्हणून ब्रह्मदेवाचे मानस पुत्र नारद मुनी आहेत. अखंड भगवंताचं नामचिंतन करतायत.
ज्या वेळेला व्यास महाराजांना नारद मुनींनी सांगितलेली त्यांची पूर्वजन्माची कथा लक्षात येते, नारद मुनी भगवान परमात्माचं नामचिंतन करू लागले. गाई गणपती जगवंदना शंकर प्रगट झालेली आहे. स्तुती केल्याच्या नंतर व्यास महाराजांना विचारतात, कशासाठी बोलवलंय मला एक ग्रंथ निर्मिती करायची, त्या ग्रंथामध्ये मला श्लोक लिहिण्यासाठी मदत करा. गणपती बाप्पा सांगतात, मी मदत करेल व्यास महाराज, पण माझ्या लिहिण्याला एवढा स्पीड आहे, तुम्ही जर सांगता मध्येच जर बंद पडले तर हा ग्रंथ मी मध्येच लिखाण बंद करेल आणि निघून जाईल, माझी अट आहे. व्यास महाराज म्हणतात, मग माझी सुद्धा एक अट आहे. म्हणजे कोणती? मी जो श्लोक तुम्हाला सांगेल प्रत्येक श्लोक तुम्ही अगोदर समजून घ्यावा आणि नंतर लिहावा, ही तुम्हाला अट आहे. मग व्यास महाराज श्लोक सांगायचे, 99 श्लोक सांगायचे आणि 100वा श्लोक एवढा अवघड सांगायचे की तेवढ्या वेळामध्ये गणपती बाप्पांचा विचार करण्यासाठी बराच वेळ निघून जायचा. आणि तेवढ्यामध्ये व्यास महाराजांनी त्यांची पाठपूजा रोज नित्यनियम नित्यक्रम पूर्ण करून परत लिखाणासाठी यायचे. असाच क्रम चालू असताना एके दिवस पाहता व्यास महाराजांकडून 18,000 श्लोकाचं महाधन तयार झाले. आता महाधन तयार झाल्याच्या नंतर व्यास महाराज आनंदाने उड्या मारू लागलेत. अरे या वयामध्ये सुद्धा मी 18,000 श्लोकाचं महाधन तयार केलं. त्याचं नाव श्रीमद भागवत महापुराण कथा. 18,000 श्लोकाचं महाधन मी निर्माण केलं, तयार केलंय, पण हे द्यावं कोणाला? अरे स्वतःच्या आई वडिलांनी किती प्रॉपर्टी कमवली, लेकरू वाईट असू द्या किंवा चांगलं असू द्या, ती प्रॉपर्टी कोणाच्या नावावर करता तुम्ही? माझ्या कोणाच्या नावावर करता? आपल्या लेकराच्या करता? नाही, मी नाही म्हणणार करा म्हणून. आपल्या लेकराच्या नावावर करता की नाही? मुलगा चांगला असा अथवा वाईट असो, पण तरी सुद्धा आपण आपल्या मुलासाठी त्यांच्या नावावर प्रॉपर्टी करतो. धन काय असेल, शेती असेल, सगळ्या गोष्टी. तसं व्यास महाराजांना सुद्धा प्रश्न पडला. मग तुम्ही म्हणाल त्यांच्याकडं कोणतं धन आहे? 18,000 श्लोकाचं महाधन आहे, आपल्याकडे गाडी बंगला जमीन प्रॉपर्टी. आता लेकराचा विचार केला तर काय आहे नावावर करण्यासाठी धन, काय आहे का प्रॉपर्टी? काय ठिकाणी एवढी लेकर, कोठे काही एक आहे. एक बाईला तुम्हाला भानगड सांगते, 2-4 लेकर सोबत घेतले, निघाली प्रवीण महाराज. पुढं निघाली माहेरला. बाई जाते ग माहेराला, बाई जाते ग माहेर. माहेरचा कसा आनंद वाटतो की नाही लगेच नाव काढल्यावर. पहिल्या काळात एक होतं पहा, यशवंत काका. मला सांगा तुम्ही, बाई सासरी चालली की माहेरी चालली ओळखाले यायचं कशावरून? बैलगाड्या राहायच्या, बरोबर. बाई जर सासरी चालली असं ओळखायचं असेल तर समजून घ्यावं, त्या गाडीमध्ये सासरी जर ती चालली तर तिचं तोंड पाठीमागे राहायचं माहेरच्या दिशेनं, बरोबर की नाही? आणि ती जर माहेरी चालली तर तिचं गाडीत बसल्यावर तोंड समोरच्या दिशेनं राहायचं. कुठं? माहेरच्या दिशेनं. आता पहा तुम्ही, गाडीवर मालकासोबत चालल्यावर कशी बसती? श्रद्धेय समाधान बाबा शर्मा एक सांगतात पहा विनोदानं, ती गाडीवर बसती आडवी, बोलती आडवी, वागती बी आडवी, नेमकं समजतच नाही करते काय. खरंय का नाही? गाडीवर आडव्या बसता का तुम्ही? काय तर अशा बसत्या बाबा. गाडीने चालक नेमकं कोण हेच लक्षात येत नाही. पार त्याच्या पुढे मुंडकं काढायची बारी तिची. जाय ते तुम्हाला माहिती असेल काय भानगडे. कित्येक वेळेला आम्ही सांगतो, ते पदर खाली झाडून घ्यायला रस्ता ठेवलेला असतो, आम्हाला सांगावं लागतं, ताई तो तुमचा पदर खाली पडला. ती तेवढे अशी बसती निवांत, काही टेन्शन नाही, काही नाही. तेच पदर एखाद्या वेळेला तो चाकात गेला तर त्यांच्याच डोक्याला ताप परत मालकाच्या. ज्या वेळेला ती बाई माहेरला निघाली, तिनं गाठोडं बांधलं आणि बस स्टँडवरती आली. 2-4 लेकरं सोबत होते, त्यानं बसवाल्याला हात केला, बस थांबली. पण तिने पहिलं लेकरू उचललं, सगळ्यात लहान होतं ते लेकरू उचललं बसमध्ये ठेवलं. आता ते लेकराला वाटलं माझी आई कुठंतरी मला सोडून चालली एकट्यालाच बसमध्ये. तिनं दुसरं लेकरू उचलून बसमध्ये ठेवेपर्यंत पहिल्यानं टुपकून खाली उडी मारली.
तिसरं लेकरू ठेवेपर्यंत दुसऱ्यानं उडी मारली, चौथं लेकरू ठेवेपर्यंत तिसऱ्यानं उडी मारली. अर्धा तास गेला यशवंत महाराज, पण एकही लेकरू बसमध्ये. कंडक्टर म्हणे बाईला काही कळतं की नाही, म्हणे अर्धा तास गेला आणि खुशाली एक ठेवलं की एक उडी मारतं, एक ठेवलं की एक उडी मारतं, एक ठेवलं की एक उडी. अर्धा तास गेला म्हणे मावशी तुम्हाला काही कळतं का? खुशाल म्हणे एक लेकरू ठेवलं की एक उडी मारताय म्हणे, तुमच्या का घरची गाडी का? तुमच्यामुळे अर्धा तास बस लेट झाली, तुम्ही वर चढा म्हणजे तुमचे लेकरं पाठीमागे येतील म्हणे. मग मावशी वरती चढल्या, मग तरा 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 कोंबडीच्या पिलासारखी सगळी तिच्या पाठीमागे. बरं पाठीमागे गेल्यावर ग बसावं, कोणी शिटा खाली घातली, कोणी पाया खाली घातली, कोणी मांडी खाली. लेकरू असतं 10वीला पण सांगते 6वीला, याचा अर्धच काढा, त्याचं तिकीट काढूच नका. कंडक्टर आले, तिकीट 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 तिकीट. आता माणसानं कोणाच्या नादाला लागावं, पण कंडक्टरच्या कधी नादाला नाही लागायचं. तिकीट तिकीट, आता तिकीट गप काढावं की नाही. तिकीट काढता काढता कंडक्टर जरा वयस्कर होते, म्हणतात मावशी काही कळतं का तुम्हाला? लाज वाटते का तुमच्यामुळे अर्धा तास बस लेट झाली म्हणे. तुमच्या का घरची गाडी का? घरची गाडी असलं ठीक आहे, एवढे मोठे लेकरं घेऊन प्रवासाला निघाल्या. 2-4 महिने तुमच्यामुळे अर्धा तास बस लेट झाली. अर्धे लेकरं घरी ठेवायचे म्हणे, अर्धे घेऊन यायचे. ती मावशी म्हणते मामा शांत बस, अर्धेच आणले. कळते तुम्हाला? सांगायचं काय कोठे काही कोठे काही एक आहे, अशी भानगड असते. काही काहीला नावं करण्यासाठी प्रॉपर्टीच नसते. मला सांगायचंय तुम्हाला, व्यास महाराजांना प्रश्न पडला 18,000 श्लोकाचं महादंड नाव करावं तर द्यावं कुणाकडे. मग त्यांच्या शिष्यांना सांगितलं, ज्या गुफेमध्ये शुकदेव महाराज स्तोप करण्यासाठी आहे त्या ठिकाणी जा आणि तिथे गेल्याच्या नंतर 2 श्लोक लिहून देतो की पूर्ण श्रीमद भागवत महापुराण ग्रंथाचा सारच आहे, भगवंताचं सुंदर स्वरूपाचं वर्णन करणारे आहेत. ते 2 श्लोक लिहून दिले शिष्यांकडे. पण ज्या वेळेला शुकदेव महाराज विचारतील, माझे पुत्र विचारेल ही श्लोक आणली कुठून, तर सांगा असे 2 नाही 18,000 श्लोक तुमच्या पित्यांनी तुमच्यासाठी ठेवले. व्यास महाराज ज्या वेळेला शिष्यांकडे देतायत त्याच गुफेमध्ये येऊन श्लोकाचं उच्चारण करतात. शुकदेव महाराज विचारतात हे श्लोक आणले कुठून, श्लोकाचं महादन आणलं कुठून. सांगितलं असे 2 नाही तर 18,000 श्लोक आहेत. मग तेच श्लोक शुकदेव महाराज ज्या वेळेला घेण्यासाठी येतात, व्यास महाराज ते 18,000 श्लोकाचं महादन शुकदेव महाराजांना देतात. तेच शुकदेव महाराजांकडून 18,000 श्लोकाचं महादन राजा परीक्षितीकडे येते. राजा परीक्षिती हे फक्त निमित्त आहेत, पण खरे भाग्यवान आपण आहोत. मग तेच ऐकत असताना 18,000 श्लोकाचं महादन दिल्याच्या नंतर यापुढे राजा परीक्षिती हा एक श्रेष्ठ भक्त आहे.